हॅलो, मी संपदा. आज मी तुम्हाला चिकनचा रस्सा करून दाखवणार आहे. छान असा मस्त तरीदार रस्सा तयार होतो. हे पहा, छान तरीदार रस्सा तयार झाला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: मी एक कांदा घेतला आहे, टमॅटो, कोथिंबीर, पुदिना, लसूण, आलं, मीठ, हळद, तिखट, काश्मीरी मिरची, तेल, थोडा वाटलेला मसाला घेतला आहे बघा. आणि हे चिकन घेतलं आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ, थोडी मिरची पावडर आणि हळद टाकून मॅग्नेट केले. हे पहा, 2-3 चमचे तेल ओतायचं त्याच्यामध्ये. तेल चांगलं तापलं ना की त्याच्यामध्ये लसूण टाका. लसूण थोडी लाल झाली की त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा लाल झाला आहे बघा. आता त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकायचा. थोडा मी पुदिना टाकला आहे बघा. थोडं ढवळून घ्यायचं त्याला. थोडी कोथिंबीर पण टाकते त्याच्यात, चांगला स्वाद येतो त्याला. तो जो एक टमाटा घेतलेला ना तो मी जरा किसून घेतला आहे, तो टाकायचा त्याच्यात. बघा, व्यवस्थित असं मी ढवळून घेतलं. आता ते पावडर मसाले होते ना ते त्याच्यामध्ये टाकायचे. परत व्यवस्थित ढवळून घ्यायचं. कसं लाल झालं, छान असं परतून घ्यायचे ते मसाले. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मी त्याच्यामध्ये हा बघा एक छोटा बटाटा टाकलाय. हा मसाला वाटलेलं वाटण मसाल्याचं टाकायचं. मग घट्ट होतो रस्सा चांगला. कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं. बघा, थोडा वेळ असं परतून घ्यायचं. ते चांगलं भाजून घ्यायचं वाटण. अरे बोल वरती. हा बघा मी मसाला व्यवस्थित हा बघा भाजून घेतलाय. तेल सुटेपर्यंत भाजायचं व्यवस्थित. चांगला खरपूस भाजून घ्यायचा. चव चांगली येते चिकनला. मी थोडाच रस्सा बनवते ना दोघांपुरता, त्याच्यामुळे मी थोडं जास्त नाही चिकन टाकत. हे व्यवस्थित ढवळून कोटिंग करून घ्यायचं चांगलं. झालं ना कोटिंग व्यवस्थित. हे बघा, व्यवस्थित ढवळा. थोडा वेळ झाकण ठेवून 2-3 मिनटं झाकून ठेवा त्याला. चिकन मी 2-3 मिनटं झाकून ठेवलं होतं. ते बघा छान अशी कोटिंग झाली चिकनला. व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि गरम पाणी होतं. गरम पाण्यामुळे टेस्ट चांगली लागते. थंड पाणी होतं नका, पाणी गरम करा आणि होतं त्याच्यात. हे बघा मी इकडं गरम पाणी करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये ओतूया. मी पातळ रस्सा करणार आहे ना म्हणून थोडं जास्त पाणी टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. हे बघा छान असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित. आता श्रावण लागणार आहे ना म्हणून आता 2-3 दिवस जरा नॉनव्हेज खायचं या हप्त्यात. बुधवार, शुक्रवार, रविवार. श्रावण एकदा चालू झाला ना की गणपतीपर्यंत चिकन खायला मिळणार नाही मग. हे असं तर 10-15 मिनटं उकळू दे चांगलं व्यवस्थित. मस्त पैकी छान असा रस्सा तयार होईल. ही पहा कशी तरी आली ना रश्श्याला गरम पाणी टाकल्यामुळे. बघा छान दिसतंय. हे पहा छान अशी रश्श्याला उकळी आली आहे बघा. अजून 5 मिनटं उकळू दे, नंतर बंद करायचं. छान असा घट्ट रस्सा झाला आहे. हे पहा छान असा चिकनचा रस्सा तयार झाला आहे. हे पहा
मस्त काय भारी झाला आहे. आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे बघा. आम्हाला भाताबरोबर खायचं आहे ना, त्याच्यामुळे मी पातळ बनवलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आपण थोडी. गॅस बंद करूया. आता भातासोबत छान लागेल. बघा छान असा चिकनचा रस्सा तयार झाला आहे बघा. हा बघा छान असा भात तयार झाला आहे. चिकनचा रस्सा तयार झाला आहे. आता मी जेवायला वाढते. हे बघा छान असा. हा बघा छान असा चिकनचा रस्सा, त्याच्याबरोबर टॅमॅटो, कांदा, लिंबू, चपाती. या जेवायला. तुम्ही पण करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. थँक्यू. आज मी तुम्हाला